गावाच्या टोकाला हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या एका छोट्याशा कौलारू घरात गौरी राहत होती. पहाटे कोंबड्यांच्या आरवण्यापूर्वीची तिची झोप उघडायची. अंगण झाडणं, आईसाठी चूल पेटवणं, जनावरांना चारा टाकणं आणि मग आईसोबत शेतात जाणं, हा तिचा रोजचा दिनक्रम होता. घरात गरिबी होती, पण त्या घरात प्रेम आणि माणुसकीची ऊब होती. गौरीचे वडील ती लहान असतानाच गेले होते. आईने लोकांच्या शेतात मजुरी करून तिला वाढवलं होतं. अनेकदा उपाशी राहूनही आईने तिचं शिक्षण कधी थांबू दिलं नव्हतं. म्हणूनच गौरीच्या मनात एक मोठं स्वप्न होतं, शिक्षक बनायचं आणि गावातील गरीब मुलांना शिकवायचं. गावातील इतर मुलींसारखं फक्त लग्न करून संसार करायचा हा तिचा विचार नव्हता. ती वेगळी होती. तिच्या डोळ्यात स्वप्न होती आणि त्या स्वप्नात इतकाच मोठा तिचा स्वाभिमान होता. त्या दिवशी सकाळपासून गावात वेगळीच लगबग होती. सरपंच गावभर फिरून सगळ्यांना सांगत होते की शहरातून मोठे लोक येणार आहेत. गावातील शाळेची दुरुस्ती, नवीन रस्ते आणि पाण्याच्या टाकीसाठी एक मोठा प्रोजेक्ट सुरू होणार होता. गावातील लोक आनंदात होते. काही जण तर शहरातून येणाऱ्या लोकांना पाहण्यासाठी चौकात जमले होते. पण गौरीला या गोष्टींमध्ये फारसा रस नव्हता. ती आईसोबत शेतात काम करत होती. तिच्या मनात शहरातील श्रीमंत लोकांविषयी एक वेगळीच भावना होती. तिला वाटायचं की हे लोक गावात मदतीपेक्षा दिखावा करायला जास्त येतात. गरीब लोकांसोबत फोटो काढायचे आणि स्वतःचं नाव मोठं करायचं, एवढंच त्यांना येतं. दुपारच्या उन्हात अचानक गावच्या रस्त्यावर काळ्या रंगाच्या मोठमोठ्या गाड्या येऊन थांबल्या. गावकरी आश्चर्याने त्या गाड्यांकडे पाहू लागले. एका गाडीतून पांढरा शर्ट आणि काळी जीन्स घातलेला एक देखणा मुलगा खाली उतरला. त्याच्या हातात महागडं घड्याळ होतं, डोळ्यांवर काळा गॉगल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. तो होता आर्यन राठोड, शहरातील प्रसिद्ध उद्योगपती विक्रम राठोड यांचा एकुलता एक मुलगा. वडिलांनी प्रोजेक्टची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली होती. आर्यनने लहानपणापासून पैशाची कमतरता कधी पाहिली नव्हती. मोठा बंगला, गाड्या, नोकर-चाकर, पार्टी, प्रसिद्धी सगळं त्याच्याकडे होतं. पण तरीही त्याच्या आयुष्यात एकटेपणा होता. त्याच्या आजूबाजूला असणारी माणसं त्याच्यावर नाही तर त्याच्या पैशांवर प्रेम करायची. आर्यन गाव पाहत फिरत होता. त्याला गावातील साधेपणा नवीन वाटत होता. मातीचा तो सुगंध, शेतात काम करणारी माणसं, झाडाखाली खेळणारी मुले, हे सगळं शहरापेक्षा खूप वेगळं होतं. तो रस्ता पाहत चालत असताना अचानक त्याचा पाय चिखलात अडकला आणि तो जवळपास पडणार इतक्यात कोणीतरी त्याचा हात पकडला. आर्यनने वर पाहिलं तर त्याच्यासमोर गौरी उभी होती. तिच्या कपाळावर घाम होता, हातात माती लागली होती, पण तिच्या डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास होता. रस्ता बघून चालता येत नाही का, ती चिडून म्हणाली. आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. शहरात कोणीही त्याच्याशी असं आवाजात बोलायची हिंमत करत नव्हतं. थँक्यू, नाहीतर मी पडलो असतो, तो हलकसा हसत म्हणाला. गरज नाही धन्यवादाची, गौरी म्हणाली. आणि हो, शहरातून आलात म्हणून सगळे तुमच्यासमोर वागतील असं समजू नका. गौरी उत्तर देत तिथून निघून गेली. आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या बोलण्यात राग होता, पण तो खोटा नव्हता. ती मनातलं स्पष्ट बोलणारी मुलगी होती. त्या दिवसानंतर आर्यनचं लक्ष सतत गौरीकडे जाऊ लागलं. तो मुद्दाम शेताजवळून जायचा, गावातील शाळेजवळ थांबायचा, कारण त्याला गौरीला पाहायचं असायचं. एकदा त्याने तिला झाडाखाली गावातील लहान मुलांना शिकवताना पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. ती मुलांना गोष्ट सांगत होती आणि सगळी मुलं आनंदानं तिच्याकडे पाहत होती. त्या क्षणी आर्यनला जाणवलं की शहरातील महागड्या पार्ट्यांमध्येही त्यांनी इतकं खरं हसू कधी पाहिलं नव्हतं. हळूहळू दोघांच्या भेटी वाढू लागल्या. सुरुवातीला गौरी त्याच्याशी थोडंच बोलायची, पण आर्यन तिच्यासोबत साधेपणानं वागायचा. तो इतर श्रीमंत लोकांसारखा अहंकारी नव्हता, हे तिला जाणवू लागलं. एका संध्याकाळी दोघे नदीकाठी उभे होते. आकाशात काळे ढग जमा झाले होते. थंड वारा सुटला होता. तुला शहरात जायचं नाही कधी, आर्यनने विचारलं. गौरी हलकसं हसली. स्वप्न आहेत, पण माझं गाव सोडून नाही जायचं मला.
तुझी स्वप्न पूर्ण होऊ शकतात, आर्यन म्हणाला. गरिबी माणसांची स्वप्न बहुतेक वेळा परिस्थितीसमोर हरतात, ती शांत आवाजात म्हणाली. आर्यनकडे त्या वाक्याचं उत्तर नव्हतं. तेवढाच जोरदार पाऊस सुरू झाला. काही वेळातच गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नदीचं पाणी वेगाने वाढू लागले. गावकरी घाबरून घराकडे पळू लागले. आर्यन प्रोजेक्टच्या जागेवर अडकला होता. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की तो वाहून जाण्याची शक्यता होती. तेव्हा गौरी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरली. गावकऱ्यांच्या मदतीने तिने आर्यनला बाहेर काढले. आर्यन पूर्णपणे भिजला होता. त्याच्या डोळ्यात भीती होती, पण गौरीच्या चेहऱ्यावर फक्त काळजी दिसत होती. तुम्हाला काही झालं असतं तर, ती रागाने म्हणाली. त्या क्षणी आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या पैशांसाठी नाही तर त्याच्यासाठी घाबरलं होतं. त्या दिवसानंतर गौरी त्याच्यासाठी फक्त गावातली मुलगी राहिली नव्हती. तिच्याबद्दल त्याच्या मनात काहीतरी वेगळं निर्माण झालं होतं. काही दिवसांनी आर्यनला परत शहरात जायचं होतं. गाव सोडताना त्याची नजर सतत गौरीला शोधत होती. शेवटी ती त्याला बस स्टँडजवळ दिसली. वाऱ्यामुळे तिचे केस चेहऱ्यावर येत होते. आर्यन तिच्याजवळ गेला. मी परत येईन, तो शांतपणे म्हणाला. गौरी काही बोलली नाही. आर्यन हलकसं हसला आणि म्हणाला, तुझ्यासारखी माणसं शहरात भेटत नाहीत. गाडी निघून गेली. पण गौरी बराच वेळ तिथेच उभी राहिली. तिच्या मनात पहिल्यांदा कोणाची तरी आठवण घर करू लागली होती. आणि त्या रात्री झोपण्याआधी तिने आयुष्यात पहिल्यांदा कोणासाठी मनापासून प्रार्थना केली. ती म्हणजे आर्यनसाठी. पण दुसऱ्याच दिवशी आर्यनने गौरीसाठी असं काही केलं ज्यामुळे तिचं आयुष्य कायमचं बदललं. आर्यनने गौरीसाठी काय केलं हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा.